शक्तीसोबत तर तुझा विवाह होणार आहे, मग मध्येच आपण कुठून आलो? हो, शक्तीबरोबर विवाह माझाच होणार, पण शक्तीचा पती म्हणून विवाहाच्या मंडपात पाटावर तू उभा असशील आणि विवाह मंडपात असं काहीतरी घडेल त्या क्षणी की शक्ती वरमाला माझ्या गळ्यात घालेल आणि बघ शक्तीचा आणि माझा अशुभ लग्न सावधान. चोवीस घटिकात येत्या 24 घटिकात शक्तीला लग्नाला तयार करायचं तू. 24 घटिका? बा चेटकोबा, 24 तासात शक्ती लग्नासाठी तयार होईल? नाही, कदाचित तुझ्यावर संशय असल्यामुळे नकार देईल, पण शक्तीला लग्नासाठी तयार करणं हे आता तुझ्यासाठी एक आव्हान आहे असं समज. कामाला लाग. दचकलीस तू? अरे तू असा अचानक इथे आलास, काही कळवलं नाहीस, फोनही नव्हता केलास. तू आपल्याला न सांगता देवळात जाऊ शकते, मग आपण इथे येऊ नाही शकत? असं का बोलतोयस? अरे गंमत केली ग. खरं तर आपण तुला काहीतरी सांगायला आलो होतो. हा, काय रे, काय झालं? शक्ती, आपल्याला परत तो चेटकोबा दिसला. आपण त्याचा पाठलाग केला, त्याला पकडायला गेलो तर तो अचानक छुमंतर पण झाला. आपल्याला समजत नाहीये तो आपल्याला असं का दिसतो, काय करायचं नेमकं त्याला. त्याला आपल्याला घाबरवायचं आहे का? एकतर आपल्याकडे कुठली दैवी शक्ती नाहीये ना त्याच्यासारखी मायावी हैवानी शक्ती, त्यामुळे त्याच्याशी आपण दोनात पण नाही करू शकत. तुझा विश्वास नाही बसत आहे का आपल्यावर? नाही नाही बा, तसं तसं काही नाही. मी जरा कामाचा विचार करत होते आणि त्या रिसॉर्ट्सच्या अकाउंटच्या फाईलमध्ये ना जरा डिफरन्स आहे, तोच जरा चेक करत होते मी. काय मग कधीचा मुहूर्त काढलाय? पुढच्या महिन्याचा. आप्पा, सहकुटुंब सहपरिवार लग्नाला यायचे बरं का? यायचं म्हणजे काय, येणारच. हो, आणि आदल्या दिवशी हळद ठेवली या तर हळदीला या. हो हो, नक्की येणार. आता तुम्ही एवढ्या आठवणीने आम्हाला पत्रिका दिलीत, खूप बरं वाटलं. हा, आपल्या माणसानं विसरून कसं काय चाललंय असं? हो विजयलक्ष्मी ताई, तुमच्या मुलीबद्दल ऐकून फार वाईट वाटलं हो. म्हणजे काय झालं हो तिच्या लग्नाचं? तिचा साखरपुडा मोडला असं ऐकलं होतं. म्हणजे बघताय ना लग्नाचं तिच्या? अहो, साखरपुडा मोडला नव्हता. काही अडचणी आल्या होत्या. म्हणजे नक्की ना? काय बिनसलं वगैरे नाही ना? नाही नाही नाही, काही बिनसलं नव्हतं बघा. अहो मग वाट कसली बघताय? उडून द्या ना लग्नाचा बार.
जास्त दिवस मुलीला घरात ठेवणं बरं नाही. वय झालं की मुली रखडतात हो. आणि हल्ली तर पोरापोरींच्या अपेक्षा किती वाढल्या आहेत. पोरांची लग्न म्हणजे अगदी तारेवरची कसरत झाली आहे हो. हे काय बोलतेस? कुठे काय बोलावं कळत नाही का? चला निघतो. अयो, यांच्या मुलाचं लग्न ठरलं तर त्यांनी आनंद करावा ना. दुसऱ्यांच्या मुलाची काळजी कशाला करतात म्हणते मी. विजयालक्ष्मी, तू उगाच रागा करून घेऊ नको ग. अयो, त्रागा करू नकोस म्हणजे काय. तुम्हाला सांगते, मला ना या दळवी काकू अजिबात आवडत नसतात. उगाच आपलं दुसऱ्यांच्या घरी ढवळाढवळ करत असतात बघा. ते ज्या काय सांगत होत्या ना ते रास्तच होतं बघ. विजयालक्ष्मी, आपण आता आपल्या शक्तीच्या लग्नाचं मनावर घ्यायला पाहिजे. जास्त उशीर करून नाही चालणार. बरोबर बोलताय बघा तुम्ही. शिवा आणि शक्ती बरोबर आता बोललंच पाहिजे. काय झालं एवढं? आपणच आहे, भूत नाहीये. हा नाही काही नाही. शिवा तू कॉफी घेणार आहेस का? नाही, नको. शक्ती, आपल्याला जर त्या चिटकोपाशी 2 हात करायचे असतील ना, तर आपल्याला लवकरात लवकर एकत्र यायला पाहिजे. म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचंय? म्हणजे लवकरात लवकर, एकदम 24 तासाच्या आत आपल्याला लग्न करायला पाहिजे. आप्पा भाऊ, ताई अचानक कसं काय येणं केलं? नाना भाऊ, जरा महत्वाचं बोलायचं होतं तुमच्याकडे. असं होय. हा, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी गरमागरम चहा आणतो. हा, नाही नाही नाना, नको, चहाच राहू द्या. तुम्ही आधी बसा, बघू, आपण बसून बोलू. हा, बसा ना तुम्ही, बसा बसा बसा. ओ नाना, तुम्ही तिकडे. नाही नाही, राहू द्या, तुम्ही पाहुणी मंडळी, बसा की. नाना, एका महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं बघा. महत्वाच्या विषयावर बोलायचंय का? काय झालं? घरी सगळं ठीक आहे ना? शक्ती ठीक आहे ना? ओ नाना, सगळं ठीक आहे, शक्तीही ठीक आहे. नाना, आम्ही शिवा आणि शक्तीच्या लग्नाबद्दल तुमच्याशी बोलायला आलोय. काय? नाना,